आज राज्यभर किसान सभेचं आंदोलन आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं अनुदान देण्याची मागणी करण्यात येते। वन जमिनी, देवस्थान जमिनी, गायरान आणि वर्कस जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा। पीक विमा योजनेचा ट्रिगर पुन्हा लागू करा। या प्रमुख मागण्यांसाठी हजारो शेतकरी राज्यभर जेल भरो मोर्चे, निदर्शनं, आंदोलन करणार आहेत। सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील 10 दिवस तयारी करून मंत्र्यांच्या दारात महामुक्काम आंदोलन करण्याची घोषणाही किसान सभेने केली आहे। नियमित कर्जदारांना किमान 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या। वनजमिनी, देवस्थान जमिनी, गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा। त्याचप्रमाणे पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करा। या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी सबंध महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत। हजारोच्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत। सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी, या मागण्या मान्य कराव्या। त्या त्यांनी केल्या नाही तर पुढील 10 दिवसामध्ये पुन्हा नियोजन केलं जाईल आणि यावेळी केवळ निदर्शन मोर्चे नव्हे तर प्रत्यक्ष वेगवेगळ्या मंत्र्यांच्या दारामध्ये बेमुदत अशा प्रकारचे महामुक्काम पडाव पाडले जातील, महामुक्काम आंदोलन केलं जाईल